नमस्कार, अभिरस किचन अँड क्राफ्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मंचुरियन ग्रेव्ही मसाला करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे पाव किलो कोबी घेतलेले, स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले आहे। 2 मोठे गाजर मी बारीक कापून घेतलेले आहे। अर्धा तुकडा अद्रक एकदम बारीक कापून घेतलेला आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे ते पण एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। 15-20 लसणाच्या पाकळ्या ते पण बारीक कापून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। गाजर, लसूण, अद्रक, कांदा, चवीनुसार मीठ टाकूया। 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच काळी मिरी पूड, 1 चम्मच मैदा। हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। परत 1 चम्मच थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकूया। मिक्स करून घेऊया। भजीसाठी पीठ तयार करून झालेले आहे। आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया। असेच आपण सर्व बॉल्स बनवून घेऊया। हे बॉल्स आपले तयार करून झालेले, आपण फ्राय करून घेऊया। गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलेले, आपण बॉल्स फ्राय करून घेऊया। पलटी करून घेऊया। बॉल्स आपले गोल्डन ब्राउन कलरवर फ्राय झालेले, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असेच सर्व बॉल्स आपण तळून घेऊया। बॉल्स आपले फ्राय करून झालेले, आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेले, 2 चम्मच तेल टाकलेले, आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। 10-12 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत। अद्रक, मिरची बारीक कापून घेतलेली आहे। 10 सेकंद हे तेलात फ्राय करून घेऊया। फ्राय करून झालेले आहे, आपण कांदा टाकूया। 2 कांदे घेतलेले, मी त्याचे असे तुकडे करून घेतलेले, ते पण फ्राय करून घेऊया तेलात। 1 शिमला मिरची घेतलेली आहे, त्याचे असे तुकडे करून घेतलेले, ते पण याच्यामध्ये टाकूया। हे सर्व आपण 1 मिनिट तेलात फ्राय करून घेऊया। याच्यामध्ये मीठ टाकूया अर्धा चम्मच। परत हे सर्व मिक्स करून घेऊया। हे करपवायचं नाहीये, नाहीतर चव बिघडेल। याच्यामध्ये 1 चम्मच शेजवान चटणी टाकूया, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। 1 चम्मच सोया सॉस, टोमॅटो केचप 1 चम्मच। हे सर्व मिक्स करून घेऊया। टोमॅटो केचप टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तरी चालेल। रेड चिली सॉस टाकूया। हे 10 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया। थोडीशी काळी मिरी पूड, ते सर्व मिक्स करून घेऊया। याच्यात आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहोत। हे सर्व मिक्स करून घेऊया। ह्याला उकळी आलेली आहे। चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकूया। हे असं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं, याच्यामध्ये गाठी नाहीये। मिश्रण आपण तयार केलेलं त्याच्यामध्ये टाकून घेऊया। थोडं थोडं करून टाकायचं आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित।
हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेले आहे. ह्याला छान उकळी आलेले. ह्याच्यामध्ये आपण जे बॉल्स बनवले होते मंचुरियन त्याच्यामध्ये टाकून घेऊया. परत 2 मिनिटे ह्याला आपण चांगली उकळी आणून घेऊया. 2 मिनिटं आपले झालेले आहेत. मस्त ग्रेव्ही झालेली आहे. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मंचुरियन ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने मंचुरियन ग्रेव्ही मसाला आपला तयार झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिराज किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.